परीक्षात जास्त गुणांनी उत्तीर्ण झाले। एका मुलीने आपल्या वडिलांचं नाव सारखं राहावं त्यांच्या कार्याला होमो सरांना विनंती करतो की सौभाग्य होती असिस्टंट डायरेक्टर फॉरेन्सिक। 15 वर्षापासून धनगर समाज गौरव सोहळा समिती छत्रपती संभाजीनगर ॲडव्होकेट सतीश पंढरीनाथ काळे मी या आयोजक समितीचा सदस्य आहे आणि मागील 15 वर्षापासून ही समिती धनगर समाजाच्या मुलांसाठी गुणगौरव सोहळा आयोजित करते। दरवर्षी आम्ही 250 ते 200 विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करतो आणि ही समिती विशेष या समितीचं एक प्रमुख आकर्षण म्हणजे ही समिती जी या समितीमध्ये मेंबर किंवा या समितीमध्ये जे सदस्य आहेत ही सर्व समिती हे कॉन्ट्रीब्युशन करून कुठलाही निधी न जमा करता स्वतः वैयक्तिक पैसे खर्च करतात आणि पूर्ण विद्यार्थ्यांचं गुणगौरव 10वी 12वी ग्रॅज्युएशन पीजी विविध क्षेत्रातील एमपीएससी थ्रू सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार ही सर्व समिती आयोजित करते। सुधीर विठ्ठलराव गावडे ही धनगर समाज गौरव प्रतिष्ठान सोहळा समितीचा सचिव असून आम्ही हा जो गौरव सोहळा आहे हा 2011 पासून चालू केलेला आहे। आता हे सध्या हे 15वे वर्ष आहे आणि दरवर्षी विद्यार्थ्यांचा जो रिस्पॉन्स आहे तो वाढतच चाललाय। या वर्षी टोटल विद्यार्थी 220 विद्यार्थी एकूण विद्यार्थ्यांचा सत्कार होत आहे। त्यातले फक्त 10वी मध्ये 80% वर 140 विद्यार्थी आहेत आणि 12वी मध्ये 75% वर जवळपास 40 विद्यार्थी आहेत आणि नंतर ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर एमपीएससी नंतर तुमचे लहान स्कॉलरशिप आणि विविध क्षेत्रात कार्य केलेल्या विद्यार्थ्यांचा असं टोटल 220 विद्यार्थ्यांचा आम्ही सत्कार या होत आहे। आणि हे आम्ही सर्व त्यांनी सांगितले आमच्या सहकार्यांनी की आम्ही स्वतःच्या कॉन्ट्रीब्युशन आम्ही करतो आणि त्याच्यात सहभाग आम्ही जे काही कार्यक्रम घेतोय ते सगळे जण मेहनतीने जवळपास आम्ही 1 ते 1.5 महिना आधीपासून सुरुवात करतोय। पूर्ण त्याची नियोजन करून सर्वजण मेहनत घेत आहेत आणि हे काम कसं यशस्वी होईल त्याप्रमाणे आणि दरवर्षी आम्ही कोणी ना कोणी याच्यात एक राजकारण क्षेत्रातले लोक उद्योगिक क्षेत्र व्यावसायिक क्षेत्र अशा क्षेत्रातल्या लोकांना सहभाग करून म्हणजे प्रमुख पाहुणे अध्यक्ष असे याच्यात सहभाग घेऊन त्यांचा आम्ही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतो। आता आज जे 8 विद्यार्थी सिलेक्शन झालेले म्हणजे एमपीएससी त्यात कृषी अधिकारी म्हणून आहे तहसीलदार म्हणून झालेले आहेत नंतर तुमचे दुय्यम अधिकारी याच्यात सिलेक्ट झाले फॉरेन्सिक लॅब आणि फॉरेन्सिक लॅब मध्ये त्यांच्या तिथे अधिकारी म्हणून तिथेही त्यांची नियुक्ती झाली। तर असे टोटल 8 विद्यार्थी यावेळेस त्यांचं सत्कार करण्यात आलेला आहे।